नमस्कार मित्रांनो, मी विनय म्हात्रे स्वागत करते तुमचं मिस्टर म्हात्रे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 6:15 आणि आम्ही जातोय छत्रपती संभाजीनगर. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आपण करणार आहोत. टोटल आम्ही 7 जण आहेत आणि गाडी घेऊन जातोय, बाय रोड जातोय. तर बघूया किती वाजले तिथे पोहोचायला. तिथे पॉसिबल झालं तर, नाहीतर मग मध्ये आम्ही कुठेतरी स्टे करतील आणि मध्ये कोण कोण मित्र आहेत ते तुम्हाला दाखवतोच. मोरया. दे आचन काय टाक. सागर नेहमीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी असणारे आमचे सागर पाटील, आदित्य. नंतर देतो, बाकी पण आल्यात, त्यांचे इंट्रोडक्शन देतो, तुम्हाला सांगतो. गुड मॉर्निंग. शिर्डीमधून गुड मॉर्निंग करतोय. काल जवळजवळ आम्ही 12:30 वाजता इथे पोचलो. रस्त्यातच आम्ही जेवण केलं होतं. जेवणसुद्धा व्यवस्थित झालं. आणि काल आपण जास्त शूट नाही केलं. आज आणि उद्याचं आपण प्रॉपर शूट करणार आहेत. कारण की रात्र झाली होती, म्हणून रात्री काही आपण शूट नाही केलं आहे. आता वाजलेले आहेत 8:30 आणि आपण जातो मंदिराच्या दिशेने. आपण दर्शन करूया. बघूया आता दर्शनाला किती टाईम जाईल ते. सर्वांचं इंट्रोडक्शन देतो. किती रुपयाला तुम्ही ओळखत असेल, प्रत्येक व्हिडिओमध्ये तो आदित्य. आणि हे आले आला का बघ तुला. टोटल आम्ही 7 जण आहेत. आला का बघ ना. सर्वांची नावं तुम्हाला माहिती असतीलच. सागर, सौरभ, उर्मेश भाऊ. तुझी आवाज येते. स्वप्नील आणि प्रणय पाटील. आणि आज सॅटर्डे आहे, गर्दी खूप आहे इथे. आता नाश्ता करूया. नाश्ता करतो आणि नाश्ता करून आपण जाऊया थेट मंदिराच्या दिशेने. काहीतरी खाऊया. ट्रॅफिक वगैरे खूप आहे. मला तरी वाटते दर्शनाला टाईम जाईल. तर बघूया किती तास जातील ते. इथून आपला प्लॅन असा आहे, इथून आपल्याला जायचं आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. टोटल इथून 100 किलोमीटर आहे शिर्डीवरून. 1.5 ते 2 तास जातील आपले. मसाला डोसा आहे. चल, नवीन डोसा, मसाला डोसा, सागर डोसा, इडली वडा, मसाला डोसा. प्रणय दादा, तुम्ही काय खातात? मसाला डोसा. सागर काय रे. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आवारात आहोत. समोरच इथे द्वारकामाई दर्शन रांग आहे आणि गर्दी खूप आहे. 9 वाजलेले आहेत आणि गर्दी तर खूप आहे. बघूया आता दर्शनाची रांग आहे. तर मित्रांनो, दर्शन आपलं झालेलं आहे. आम्ही मुखदर्शन घेतलं. 5-10 मिनिटात आम्ही दर्शन केलं, प्रसाद घेतला आणि आता इथून जातोय छत्रपती संभाजीनगर. इथून आपण जाणार आहोत. 100 किलोमीटर आहे आणि 1.5 ते 2 तास लागतील आपल्याला पोचायला. प्रणय पाटील. शिर्डीला आमची शाळेतली सहल आली होती. मला तरी वाटते 2012 ते 2013ला. म्हणजे जवळजवळ 13 ते 14 वर्षानंतर मी शिर्डीला आलो. ठीक आहे, दर्शन झालं, मुखदर्शन केलं, बरं वाटलं. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. आता जातोय दर्शन करायला. प्रणय भाऊ, तुमचा लुक थोडा चेंज झालाय. तर बोल ना, काय झाला. नाही, बोल. तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आपण आज करणार आहोत. आणि ज्योतिर्लिंग नंतर बहुतेक अजिंठा वेरूळलीने आपण करूया आणि एक
तिकडे कैलास मंदिर आहे ते पाहूया. तर मंदिराचा आसपासचा एरिया तुम्हाला दाखवतो. आता आम्ही गाडी इथे पार्क केलंय. तर मित्रांनो, आम्ही लाईन पुढे जाऊन चेक करून आलो. तर 4 ते 5 तास जातील आपण आपल्या लाईनमध्ये. आणि आता अर्धा तास आरतीचं टायमिंग झालेलं आहे. अर्धा तास मंदिर आरतीसाठी बंद राहील. तर आता आम्ही VIP दर्शन घेणार आहोत. VIP ने मला तरी वाटते अर्धा तासात आपलं दर्शन होईल. आणि नॉर्मल लाईनने आपण गेलो तर मग 4 ते 5 तास जातील. खूप गर्दी आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, दर्शन आमचं झालं. 2 तासात आम्ही दर्शन केलं. VIP लाईनने दर्शन केलं. आणि नॉर्मल लाईनने 5 तास लागलेच ते दर्शनासाठी. दर्शन झालं व्यवस्थित. आणि आता आम्ही उसाचा रस पितोय. गन्ने का ज्यूस, सर्व एकदम फ्रेश. ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगचं दर्शन आपण केलेलं आहे. आता इथून मला तरी वाटते अजिंठा वेरूळ आपण पाहणार आहोत. अजिंठा वेरूळ शाकाहारी जेवण आमचं जेवणाचा टाईम झालेला आहे. जेवणाची वेळ झालेली आहे. यावर कोण बाकी आहे? शाकाहारी जेवण अगर रुके शाबास. कोणती भाजी आहे? शेवभाजी. तर मित्रांनो, आता आपण आहोत एलोरा केव्स इथे. आणि मित्र गेलेला तिकीट काढायला. तिकीट काढणार आहेत. 40 रुपये पर पर्सन आहे. आणि समोर एक मंदिर दिसतंय. काय मंदिर आहे तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. मंदिर आहे, खूप भारी मंदिर आहे, दाखवतोच तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही मागे बघू शकता कैलास मंदिर आहे. आणि हे जे मंदिर आहे ते वरून खाली कोरत आलेलं आहे. बऱ्याचशा पिढींनी ह्या मंदिरावर काम केलेलं आहे. आणि हे जे मंदिर आहे ते व्हिडिओमध्ये, रील्समध्ये, इंस्टाग्रामवर आम्ही पाहिलं होतं. मी स्वतः पाहिलं होतं. आणि आता प्रत्यक्षात पाहतोय. एक खूप भारी मंदिर आहे. जे कोरीव काम केलेलं आहे ते अप्रतिम आहे, भारी वाटतंय. मध्ये आपण जाणार आहोत. मध्ये बघूया कसं एंट्रन्स वगैरे कसं आहे ते तुम्हाला दाखवतोच. तर मित्रांनो, ही 20 रुपयाची नोट आहे. आणि ह्याच्यावर जे चित्र आहे एलोरा केव्स, ते समोर, तो सीन आमच्या समोर आहे. तुम्ही बघू शकता. हा बघा, सेम टू सेम तो स्तंभ आहे. आणि पूर्ण बॅकग्राऊंड ते सेम टू सेम आहे. हा बघा. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या मध्ये आलेलो आहोत. आणि मागे तुम्ही बॅकग्राऊंड पाहू शकता. खूप भारी आहे बॅकग्राऊंड. आणि जवळजवळ 4 लाख टन इथून दगड हा बाहेर काढलेला आहे. आणि वरून हे मंदिर खाली कोरत आलेले आहेत. मंदिर तुम्ही पूर्ण पाहू शकतात. मंदिराचं कोरीव काम खूप भारी आहे. अजूनसुद्धा जसे तसं कोरीव काम दिसतंय. आणि पाहण्यासारखं बरंच आहे. आपण आता वरती जाणार आहोत. वरून सुद्धा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आणि हा जो तुम्ही स्तंभ पाहतात, तो स्तंभ 20 रुपयाची जी नवीन नोट आहे त्या नोटीवर हा जो मागचा स्तंभ आहे
आणि इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये खास आमचं येण्याचं कारण एकच होतं, कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, आणि हे आम्हाला मंदिर पाहायचं होतं. मंदिर पाहिलं, बरं वाटलं. आता वरती जातो, तुम्हाला वरून सीन दाखवतो. चला तर या, तुम्हाला वरून सीन दाखवतो कसं आहे ते. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, औरंगजेब जेव्हा स्वराज्यावर चालून आला होता तेव्हा त्याने बरीचशी मंदिरही नष्ट केली होती. त्यातलं हे एक मंदिर, आणि त्याने खूप प्रयत्न केला पण मंदिर हे काही पूर्ण नष्ट नाही करू शकला. मंदिराचं तुम्ही पाहू शकता, बरीचशी त्याने ज्या लेण्या आहेत त्या लेण्या बऱ्याचशा त्याने डॅमेज केलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता आपण वरती आलेलो आहोत मंदिराच्या, आणि पूर्ण मंदिर इथून दिसतंय. खूप भारी वाटतंय. आपण इथून एंट्री केली होती आणि असं पूर्ण आपण गोल राऊंड मारून इथे आपण आलेलो आहोत. व्ह्यू एकदम भारी आहे. नक्कीच हे फिरण्यासारखं, पाहण्यासारखं हे मंदिर आहे. तुम्ही नक्कीच या मंदिराला भेट द्या. जर का छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही येणार असतील तर नक्कीच या मंदिराला भेट द्या. खूप भारी असं मंदिर आहे. तर मित्रांनो, तुम्ही मंदिर पाहिलंच असेल. आता आपण जातोय बीबी का मकबरा इथे. आपण नेक्स्ट स्पॉटला जातोय, आणि ती बीबी का मकबरा टोटल ताजमहालची प्रतिकृती आहे. तिथे आपण जाणार आहोत. मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चला तर नेक्स्ट पॉईंटला आपण जाऊया. तर मित्रांनो, आत्ता आम्ही आलेलो आहोत भद्रा मारुतीचं दर्शन करायला. निद्रावस्थेत ही मूर्ती आहे. तर मध्ये जर का पॉसिबल असेल तर मी शूट करेलच. आता वाजलेले आहेत 5, आणि इथून आम्ही बहुतेक नाशिकसाठी जाणार आहोत. सप्तशृंगी वणीचं आपण दर्शन करूया. आता ही ते किती टाईम जाईल त्याच्यावर आहे, कसं दर्शन होईल ते बघूयात. असेल, मध्ये कॅमेरा अलाउड होता, मी पूर्ण शूटिंग केलंय. मूर्ती कशी होती ती तुम्ही पाहिली असेल. निद्रावस्थेत ही मूर्ती आहे. तर मंदिर छान आहे, आजूबाजूचा परिसर सुद्धा छान आहे, मन प्रसन्न वाटते. बरं वाटलं इथे येऊन. तर मित्रांनो, आम्ही 2 वर्षांनी एकत्र आलेलो आहोत. 2 वर्षांनी आमचा फिरायचा प्लॅन झालेला आहे. तर बरं वाटतंय मित्र असं एकत्र आल्यावर, असं बाहेर कुठे फिरायला गेल्यावर बरं वाटतंय. हे बघा, सागर, सौरभ, आदित्य, उर्मेश, स्वप्नील आणि प्रणय पाडेल. काय वाटलं आपण एकत्र यायचे आम्ही, पण प्लॅनिंग व्हायची, ऐन मोक्यावर आमचं कॅन्सल व्हायचं. कोण ना कोणी काही ना कोण ना कोणतरी प्लॅन कॅन्सल करायचा. नेहमी काही ना काहीतरी अडचणी यायच्या आणि प्लॅन कॅन्सल व्हायचा. तारीख पे तारीख. काय बोलणार आता. तर आता बोल, काय कसं वाटलं आता? 2 दिवस झाले आपण आलो फिरायला, तर काय कसं वाटते तुला? पहिल्यांदा शिर्डीला आले आपण म्हणजे हा पहिल्यांदाच आले. मी पहिल्यांदा झालाय, हा, आणि बाकीचे कोण आहे? बाकीचे आल्यात. हे आलेत का? त्यांना आणलंय आपण. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बीबी का मकबरा इथे. ताजमहालची प्रतिकृती असं म्हटलं जातं. तिथे आता आपण आलेलो आहोत. समोरच हा व्ह्यू दिसतोय बघा. सर्वजण रेडी. चला तर आता मध्ये एंट्री करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, समोरच दिसतोय बीबी का मकबरा. एकदम डिट्टो ताजमहालची प्रतिकृती आहे. हा बघा, आपण आत्ताच, आपला जो टाईम नाही आहे, 7 वाजलेले आहेत. जवळ जर का जाता येत असेल तर आपण जवळ जाऊया. मित्रांनो,
आता आपण बीबी का मकबरा पाहिलेला आहे आणि आता आम्ही इथून जाणार आहोत नाशिक मला तरी वाटते आपल्या 3 तासात पोचतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये फिरण्यासारखी बरीचशी ठिकाणं आहेत. पहिले तर आपण कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग केलं, अजिंठा वेरूळ लेणी आणि मारुतीचं मंदिर आहे आणि बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला अशी बरीचशी ठिकाणं आहेत. आपण वन डेमध्ये आपण पूर्ण कवर केलं. तर ही व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उद्याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेल. धन्यवाद.